थोडं मराठी में लोया नमस्कार. आपण जर कधी मंडीला जर आलात तर हे BS रिव्हरला भेट द्यायचं अजिबात विसरू नका. हा एकदम मध्य हिमालयाचा परिसर आहे. नदीला एकदम खूप वेगवान प्रवास म्हणजे दगड पाहिले एकदम गुळगुळीत आणि एक आपण चित्रपट भेटू घ्या. हाजी. नमस्कार. आपण जर कधी मंडीला यायचा प्लॅन केला तर नक्की या. मंडी हे शहर खूप सुंदर असं आहे. तर कुलू मनाली वगैरे समजा डेस्टिनेशन आपण जर निवडलं त्या रस्त्यावरच मंडी पडते. चंदीगड आणि मनालीचे एकदम सेंटरला हे शहर आहे आणि मध्य हिमालयात वसलेलं आहे. आणि आता आपण बसलेलो ही BS नदी आहे. BS नदीचा प्रवाह पावसाळ्यात खूप वेगवान असतो. त्यामुळे ते दगड आकार पाहणे एकदम गुळगुळीत आणि एकदम हे ठिकाणच एक खूप नयनरम्य नदीचं वाटते कधी आलं तर. आणि BS मध्ये मंडीमध्ये उतरून फिरणं म्हणजे खूपच आनंददायी अनुभव आहे. आणि आपण नक्कीच जर इकडं मंडीला आलात तर ही BS नदी हे पूल आणि ही तुम्ही इकडला परिसर पाहू शकता, जंगल वगैरे आणि एकदम जंगलात वसलेली घरं वगैरे आपण पाहू शकताय. खूप म्हणजे सुंदर परिसर आहे. या साईडला आपण पाहाल तर एक गुरुद्वारा साहिब खूप नयनरम्य आणि पाहण्यासारखं आहे. आणि इकडल्या डोंगरावरील खूप म्हणजे नैसर्गिक आदिवासी वर तुम्हाला कीड देवदारची झाडे डोंगर माथ्यावर आहेत. एक चांगलं पूल आणि एक चांगलं शहर राहण्यासाठी खूप स्वस्त दरामध्ये इथं रूम वगैरे मिळतात. जेवण पण चांगल्या दर्जाचं आहे. तर कुलू मनालीचा एक मुक्काम मंडीला करावा. स्पेशल मंडी जरी आपण केलं तरी खूप म्हणजे हे शहर आनंददायी आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती. आणि इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा इथले जे राजे होते, सेन वंशाचे राजे होते, तर जेव्हा औरंगजेबाचं शासन होतं तर औरंगजेबाच्या शासनकालामध्ये इकडल्या प्रजेवर खूप अन्याय केला जायचा. तेव्हा गुरु गोविंद सिंग यांनी या परिसरात मिटिंग घेऊन सर्व पहाडी राजांना एकत्रित करून संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. या भूमिकाला तर आपण प्रेरणा घेऊ शकतो. शत्रू किती जरी बलाढ्य असला तरी आपली एकजूट त्याला एक तोंड देऊ शकते. पण दुर्दैवाने त्याला फारसं यश आलं नाही त्या मिटिंगला. परंतु मंडीचे जे राजे आहेत त्यांनी मात्र आपला संघर्ष चालू ठेवला. एक आपल्या म्हणजे औरंगजेबाच्या विरुद्ध आपला संघर्ष चालू ठेवला. तर आपण नक्कीच मंडीला यावं अशी मी विनंती करतो. जय हिंद.